अरे बाप रे, मनोज जरांगे पाटील भुजबळांच्या फार्म हाऊसजवळ पोलिसांची उडाली धावपळ. नमस्कार. मराठा आरक्षणाच्या विषयावरून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात सतत होत असलेला वाद महाराष्ट्राला माहीत आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचा घातपात घडवण्याचा डाव असल्याचे आरोप झाले होते, तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनाही अनेक धमक्या आलेल्या आहेत. दोघातील वातावरण तणावाचे असतानाच अचानक मनोज जरांगे पाटील हे छगन भुजबळ यांच्या फार्म हाऊसच्या जवळ दिसले आणि पोलिसांची धावपळ सुरू झाली. मनोज जरांगे पाटील यांचा कसलाही घोषित दौरा नव्हता. मग अचानक मनोज जरांगे नाशिकमध्ये कसे, त्यात पुन्हा छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाजवळ पोहोचलेले. खळबळ तर उडणारच. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहेच. अशातच अचानक जरांगे पाटील भुजबळ यांच्या निवासस्थानाजवळ आले होते, त्यामुळे पोलिसांची अक्षरशः धावपळ उडाली. मनोज जरांगे पाटील अचानक नाशिकला आले होते. त्यांचा हा दौरा पूर्वनियोजित नव्हता. जरांगे पाटील येथे आल्याने मोठ्या संख्येने मराठा समाजाचे कार्यकर्ते देखील जमले होते. अचानक जरांगे पाटील भुजबळ फार्मजवळ आल्याने नागरिक आणि पोलिसांची मात्र वेगळी शंका येणं स्वाभाविक होतं. त्यामुळे पोलिसांची अचानक धावपळ उडाली. भुजबळ यांना यापूर्वी धमक्या आल्या असल्याने भुजबळ फार्मचा बंदोबस्त वाढवण्यात आला. लगतच्या दोन्ही पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांची सुद्धा धावपळ उडाली. ते सगळे काम सोडून जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आले. अचानक झालेल्या या धावपळीमुळे परिसरातील नागरिकांनाही चर्चेला एक आयताच विषय मिळून गेला. मनोज जरांगे पाटील भुजबळ फार्मजवळ का पोहोचले, त्याचे कारण जेव्हा समोर आले तेव्हा अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला. मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते विलास पांगारकर यांची प्रकृती बिघडली आहे, त्यांची विचारपूस करण्यासाठी जरांगे पाटील नाशिक दौऱ्यावर आले होते. पांगारकर यांचे घर नेमके भुजबळ यांच्या फार्म हाऊसच्या जवळच आहे, त्यामुळे अनेकांचा गैरसमज झाला. मी केवळ पांगारकर हे आमचे सहकारी आजारी असल्यानं त्यांना भेटायला आलेलो आहे. त्यांची प्रकृती खालावल्याचं कळल्यामुळं मी रात्रीतून त्यांच्याकडे आलो आहे. भुजबळ यांच्या संदर्भात काहीही विषय नाही. आमच्याकडे माणुसकी आहे, इतरांकडे आहे की नाही हे मी सांगू शकत नाही, अशा शब्दात जरांगे यांनी या विषयाच्या वावड्यांना उत्तर दिलं. काही काळ मात्र अनेकांची चांगलीच धावपळ उडाली, अर्थातच पोलिसांची. आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा. बेल आयकॉनचं बटन दाबा. जाता जाता कृपया एक लाईक जरूर करा. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.